शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय मते मागायला त्यांच्या दारापुढे येणार नाहीत, मंत्री अब्दुल सत्तार। लाडक्या बहिणींचे 83,000 अर्ज बाद। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 83,000 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आलेले असून विविध कारणांमुळे हे अर्ज बाद झालेले आहेत। NDLM नोंदणी अभावी 25 शेतकरी मदतीपासून वंचित। मे महिन्यात सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसामुळे वीज पडून 20 शेतकऱ्यांच्या 27 जनावरांचा मृत्यू झाला। शासनाच्या नवीन नियमावलीनुसार राष्ट्रीय डिजिटल पशुधन नोंदणी NDLM पोर्टलवर जनावरांची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे, परंतु केवळ 2च शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याने ते मदतीला पात्र ठरले असून नोंदणी अभावी 25 शेतकरी वंचित राहिले आहेत। वन्य प्राण्यांचा हौदोस, महिला शेतकऱ्यांची वन विभागाकडे धाव। उंडणगाव परिसरात शेतपिकांची नासाडी। कुप्पाच्या शेतकऱ्याने अवघ्या 70 गुंठ्यात घेतले 10 लाख रुपयाचे उत्पन्न। मेहनतीचा नवा मार्ग, रेशीम शेतीने दिला आधार। डाळिंबांच्या दाण्यांना मोत्याचा भाव, शेतकऱ्यांना मिळतोय चांगला दर। इतर ठिकाणी डाळिंब क्षेत्र कमी असल्याने मराठवाड्यातील डाळिंबांना चांगला दर। पीक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना सहभाग होता येणार। ई-पीक पाहणी आणि फार्मर ID अनिवार्य। 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून यंदा खरीप हंगामापासून सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे। या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2025 ही अंतिम तारीख आहे। या योजनेसाठी ई-पीक पाहणी तसेच फार्मर ID अनिवार्य करण्यात आले आहेत। या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कृषी सहाय्यक शिंदे यांनी केले। सांगा आता शेती करायची कशी? भरपूर मंजुरी द्यायची आणि ने-आणही करायची। शेतमजुरांची टंचाई, 3,54,455 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज। खरीप हंगामातील पिके सुकू लागली। पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लागले लक्ष। शेतकऱ्यांनी पेरलेली पिके आता पावसाअभावी सुकू लागलेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे आता पावसाकडे लक्ष लागलेले असून शेतकऱ्यांना पाऊस न पडल्याने दुबार पेरणीचे संकट येऊ शकते। खरीप हंगामात बोगस बियाणे आणि खत प्रकरणी 13 तक्रारी दाखल। फसवणूक झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन। कृषी विभागाने खरीपाच्या पेरणीपूर्वी बोगस बियाणे खते विक्रेत्यांचा कितीही बंदोबस्त केल्याचे सांगितले असले तरी पेरणीला सुरुवात होताच जिल्ह्यात बोगस बियाणे आणि खते विक्रेत्यांचे पेव फुटले आहेत। गत 30 दिवसांमध्ये जिल्ह्यातील 13 शेतकऱ्यांनी बोगस बियाणे कीटकनाशके प्रकरणी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे। बोगस पीक विमा काढणाऱ्यांचा आधार ब्लॅक लिस्टमध्ये जाणार। छत्रपती संभाजीनगर येथील खरीप हंगामातील पिकांचा पीक विमा उतरवण्याचे काम सध्या सुरू आहे। गेल्या काही वर्षात बोगस पीक विमा काढण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत। या पार्श्वभूमीवर शासनाने पीक विम्यात बनवेगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आहे। एवढेच नव्हे तर ज्या CSC केंद्रावरून हा पीक विमा काढला जाईल ते CSC केंद्रही बंद करण्यात येणार आहे। ठेवला तर सडतोय आणि विकला तर रडतोय, कांदा उत्पादक शेतकरी आला संकटात। बांगलादेशने मागील 3 महिन्यापासून कांद्याच्या आयातीवर बंदी घातल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर कमी झाले आहेत। याचा थेट फटका महाराष्ट्रासह अन्य उत्पादक राज्यांवर बसत आहेत। दुसरीकडे भावाअभावी असेने शेतकरी साठवून ठेवलेला कांदा चाळीत सडू लागला आहे। असे दुहेरी नुकसान कांदा उत्पादक शेतकरी सहन करावे लागत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे। सिल्लोड येथील उंडणगावात हरणांच्या कळपाने एकरभर कपाशीचे पीक केले फस्त। शेतकऱ्याने केलेला खर्च वाया। निलगाय रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी। शेतकऱ्यांनी विरोध करतात शक्तीपीठ महामार्गाची मोजणी बंद। बागायती जमिनी न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय ठाम। बोगस बांधकाम कामगार नोंदणीचा सुळसुळाट, योजनेच्या लाभापासून खरे कामगार राहत आहे वंचित। जवळा पांचाळ परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला। वन विभाग उपाययोजना कधी करणार? शेतकऱ्यांची उपाययोजना करण्याची मागणी। गाई म्हशीचे पालनही सरकारला मान्य, पशुपालक ठरणार शेतकरी। पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा, शासनाचा निर्णय, अनेकांना मिळणार रोजगार। जालना येथे विविध शासकीय योजनांद्वारे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळत आहेत 7,770 कोटी रुपयांचे कर्ज। यंदा हिरवी मिरची तिखट असूनही झाली गोड। बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी होत आहे मालामाल। टेंभुर्णी आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर वाढले।
कारले दोडके 100 रुपयाच्या पार। आषाढ महिन्याच्या अखेरीला भाजीपाल्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे। सोमवारी टेंभुर्णीच्या आठवडी बाजारात सर्वत्र भाजीपाल्यांचे दर वाढलेले दिसले। बाजारात हिरवी मिरची ग्राहकांना चांगलीच झोंबली। पावशेरचे दर 30 रुपये तर किलोचे दर 100 रुपये प्रमाणे हिरव्या मिरचीला तेजी दिसून आली। शेतकऱ्यांचा सन्मान निश्चित, शेतीतून भरघोस उत्पन्न घेणाऱ्या बळीराजांना 50,000 रुपयाचे बक्षीस। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन। धानोऱ्याचे शेतकरी मांडणार मंत्रालयासमोर व्यथा। अहमदपूर तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शेतकरी सहदेव हानवळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन लातूर ते मंत्रालय असा 500 किलोमीटरपेक्षा अधिकचा खडतर पायी प्रवास पूर्ण करून आज मुंबई येथील विधान भवनात पोहोचणार आहेत। येथे ते शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व इतर मागण्या मांडणार आहेत। या मागण्यांना न्याय मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे। रोजगाराची हमी, पण निधीचे काय? 200 कोटी रुपयाचा निधी थकला, खिशातला पैसा टाकला, आता कार्यकाल संपत आल्याने सरपंचांना धास्ती। 60,000 हेक्टरवरील पिकांना मिळणार जीवदान, जलसंपदा मंत्र्याकडून आज बैठकीत होणार निर्णय। परभणी जिल्ह्यातील पावसाच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या संकटांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विधानसभेत आमदार राजेश विटेकरांनी उपस्थित केलेल्या मागणीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने दखल घेतली असून आज कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पाणी आवर्तनास मंजुरीचा निर्णय होणार असल्याचे संकेत दिले आहेत।